और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। आज 25 जुलै वार शुक्रवार महाराष्ट्रात कुरेशी बिरादरीच्या वतीने ठरल्याप्रमाणे जिल्हावाईज, तालुकावाईज, तहसील कार्यालय इथे शुक्रवारची नमाज पठण करून निवेदन देण्याचं ठरवलं होतं। नियोजित आमच्या संघटनाप्रमाणे आमच्या समाजाच्या जे मोठे आमचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, त्यांनी असा निर्णय घेतला की कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या कुठेतरी थांबला पाहिजे। वारंवार आमच्या समाजाने प्रयत्न केला पण ते काय कुठं थांबायला तयार नाही। शेवटी समाजाने उपासमारीचा पण निर्णय घेतला की उपासमारी एक प्रथा उपासमारी सहन करू, पण हे अन्याय अत्याचार कवरच सहन करायचा। सांगायचा उद्देश असं म्हणजे की विविध संघटनांकडून होत असलेला अत्याचार माझ्या शेतकऱ्यावर, व्यापारी बांधवावर, कुरेशी समाज आणि शेतकरी समाज हा एक पारंपरिक जुळलेला संबंध आहे। आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही पाहतो, आमच्या पिढ्यानं पिढ्या गेल्या की शेतकरी समाज आणि शेतकरी आणि व्यापारी हे यांची जुळलेली जुनी फार अशी नाळ आहे। त्या उद्देशाने आज तहसील कार्यालय जिंतूर इथं समस्त जिंतूर तालुक्याची कुरेशी समाज हे निवेदन द्यायला आलतं की हे निवेदन द्यायचं तहसीलदार साहेब मार्फत महाराष्ट्राच्या शासनाला कळवायला पाहिजे। कळवायसाठी आम्ही हे निवेदन घेऊन आलो होतो की समाजावर होणारा अत्याचार, व्यापाऱ्यावर होणारा अत्याचार, ज्या गोष्टीची मान्यता आहे, ज्या जनावरांची मान्यता असून पण त्यांच्यावर पण विनाकारण गैर पद्धतीनं गुन्हे दाखल होतात। जसं की सांगायचं म्हणजे म्हैस आहे, रेडा आहे, वगार आहे, त्याची परवानगी असून सुद्धा वाहनधारक वाहतूक करीत असताना क्षमतेपेक्षा कमी असो की क्षमतेपेक्षा जास्त असो, विविध संघटनाचे लोक गैरपद्धतीनं त्यांची अडवणूक करतात। पोलिसांची मदत घेऊन त्यांच्यावर मॉब लिंचिंग सारखे मारहाण करतात। ते गाडीसोबत 1 किंवा 2 माणसं असतात, हे 10-5 लोक येऊन विविध संघटनाची नावं सांगून त्यांच्यावर गैरपद्धतीची मारहाण करतात, त्यांचे पैशाची लूटमार करतात आणि पोलिसांच्या स्वाधीन करतात आणि पोलीस त्याच्यावर त्याच्यावर कारवाई करतात की म्हणजे काही शेताच्या कामा उपयोगी येणारे जनावर, बैल, दुधाला गाई, म्हशी असे बी जनावर असले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल असे करतात की हे कत्तलखान्याच्या उद्देशानं जात असलेल्या याच्यावर कारवाई करण्यात आली। म्हणजे हे कुठेतरी थांबला पाहिजे, शासनाने याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे। यामुळं हे आमचा समाज आज न्याय मागतोय। आज रोजी आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आमचा समाज, कुरेशी समाज अतिशय बिछडा समाज आहे, अस्वच्छलित व्यवसाय करत आहे, तरी या समाजाला जर कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे। कारण की हे समाज ही महाराष्ट्रात राहणारच आहे। आमच्या पिढ्याना पिढी हे भारत देशातच आमचे वंशज जन्मलेले आहे आणि इथंच मरणार आहे। हे समाज पण हे महाराष्ट्र शासनाच्या कुठेतरी निगराणीत येत आहे आणि समाजाची महाराष्ट्र शासनानं कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे। ह्या अपेक्षानं आम्ही महाराष्ट्राच्या सरकारकडे पाहतोय। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस किंवा त्यांच्या सोबत असलेले सर्व महाराष्ट्रातले मंत्रिमंडळातले मंत्री महोदय, आमदार महोदय यांनी कुठेतरी शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची आणि कुरेशी समाजाची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे। हे मागणीच्या उद्देशानं आम्ही आज जिंतूर तहसीलवर सर्व समाजाच्या वतीनं मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला व्यापार करायला गोवंश कायद्याचा आमचा समाज 100% स्वागत करतो। याच्या अगोदर बी केलेला आहे, आज बी करतो आणि उद्याही करणार। शासनाच्या विरुद्ध जाऊन आमचा समाज कोणताही गैरवर्तणूक याच्या अगोदर केलेली नाही आणि पुढेही करणार नाही अशी मी ग्वाही देतो समाजाच्या वतीनं। आणि कुठेतरी आम्हाला माझ्या समाजाला, माझ्या शेतकऱ्याला, माझ्या व्यापारी बांधवाला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे अशी शासनाकडून अपेक्षा करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।